नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। मागील 2-3 महिन्याखाली पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी कॉपर पाईपची चोरी झाली होती, परंतु बरेच महिने उलटून सुद्धा या चोरीचा छडा लागलेला नाही। म्हणून आम्ही सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांना निवेदन दिले होते। त्यामध्ये नमूद केलं होतं की 8 ते 10 लाख रुपये किमतीची महागडी कॉपर पाईप चोरी झाली आहे, परंतु याची दखल कोणीच घेतली नाही आणि आपणास चोर का सापडत नाही तसा प्रश्न केला होता। लवकरात लवकर याचा शोध लागला पाहिजे असे सांगितले होते। निवेदन देऊन आम्हाला 20 दिवस झाले। 20 दिवसानंतर काहीच उलगडा न झाल्यामुळे परत आम्ही सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडे गेलो असता त्यावेळेला तेथील अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्याशी चर्चा करून चोर का सापडत नाहीत याचा सवाल केला होता। यावर त्यांनी सांगितलं होतं की सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉपर पाईपची चोरी केलेले चोर सापडले आहेत, परंतु आम्ही त्यांची नावे देऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं होतं। आणि यावर आम्ही काहीतरी काळेबेरे आहे म्हणून हे निवेदन सांगलीच्या पोलीस अधीक्षक आणि पालकमंत्री यांना देणार आहे असं सांगितलं होतं। त्यावर हॉस्पिटलच्या अधिष्ठाताने डॉक्टर प्रकाश गुरव यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पोलिसांना भेटा, परंतु आम्ही नावे देणार नाही। म्हणून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाला प्रश्न करत आहोत की यामागे आपला काही हेतू आहे का, होता का, या चोरीमागे आपली हिस्सेदारी आहे का असाही प्रश्न केला होता आणि हे लवकरात लवकर स्पष्ट करावे अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाला प्रश्न विचारला। यावेळेला प्राध्यापक नंदन कुमार सुर्वे, मनोज कांबळे, कुतुबुद्दीन मुजावर, महेंद्र शिंदे, प्रथमेश शेट्टे, सतीश चिखलगार, प्रताप पाटील आणि अनेक जण उपस्थित होते। यावेळेला सगळ्यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या झालेल्या चोरीबाबत आणि सापडलेल्या चोराबाबत प्रशासनाला जाब विचारला आणि चोरीतील चोर सापडून सुद्धा आपण नावे का उघड करत नाही असा प्रश्न विचारला। शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही या हॉस्पिटलमध्ये चोरी झाली 2 महिन्याखाली, तर त्या चोरीचा छडा लागत नव्हता म्हणून दिनांक 6/1/2024 रोजी या ठिकाणी अधिष्ठाता सिव्हिल हॉस्पिटल यांना एक निवेदन दिलं होतं आम्ही की कॉपर पाईप चोरी झाल्याबद्दल काय झालं म्हणून। तर आज आम्ही या ठिकाणी सरांना परत येऊन विचारलं, तर गेल्या 15 दिवसाखाली आम्हाला पत्र दिलं होतं, तर त्याचा काय पाठपुरावा केला तर तिने आम्हाला आज एक महाराष्ट्र शासनाचं म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलचं एक पत्र दिलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितले की पोलीस स्टेशनला ह्याचे चोर कळाले आहेत, त्यांना अटक पण झाली, परंतु त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही। जोपर्यंत अटक झाली ठीक आहे, पण गुन्हा का दाखल केला नाही असा आमचा एक सवाल आहे। कारण जो चोरी असते त्या चोरीचा छडा लागल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे चोरीचा, त्याची रीतसर FIR करून ते सर्व वर्तमानपत्रात यायला पाहिजे, ते आत्तापर्यंत का आलं नाही असा आमचा आज सवाल आहे। तर त्यांनी आज आम्हाला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी व SP साहेब, पोलीस अधीक्षक यांना आम्ही आज पत्र देतोय की ह्या चोरीचा छडा लागलेला आहे, परंतु त्या चोर आहेत त्या चोराचा नावं निष्पन्न झाली नाहीत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही। तर आमची यापुढचा लढा असणार आहे की त्यांची नावं घोषित करा, त्यांच्यावरती झालेला गुन्हा दाखल करा आणि जी काय पाईप चोरी झाली आहे त्याची रिकव्हरी करा, असं या ठिकाणी आम्ही आज अधिष्ठाना सांगितलेलं आहे। धन्यवाद।